मुंडे साहेब, देवेंद्रजी वगैरे सगळ्यांची इच्छा की बाबा इतकं लांब उपोषण करू नको, पण काही लोकांना असं वाटत होतं की उपोषण करायला ढास संपला तर बरंच आहे, खपला तर बरंच आहे, अशी काही लोकांची इच्छा त्या ठिकाणी. वाक्य काढून टाका. कुठेच नाही, तुम्ही मागच्या दाराने आले, तिकडे पडलात तुम्ही जोरात मतदारसंघामध्ये, ते मला सांगू नका. तिकडे लोकांनी आपल्याला कुठे नेऊन ठेवलं. आपण डुटेरीतून गेलात, आपण जिल्हा बँकेतून गेलात. तुझं माझं जमीन आणि तुझ्यापासून कर्मेना असं दोघं वाद करत बसतं नाही, दोघंही खाली बसा, चला संपा. दोघांचे माईक बंद करा, खडसेंच्या समोरचा आणि महाजनांच्या समोरचा. तुम्ही बोला. ज्येष्ठ सदस्यांकडून आलेले आहेत, हेच या सभागृहाला शोभा देत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून वाटत असेल, तुम्हालाही ते मनात सुरुवात शेवट हा विषय महत्वाचा नाही, असे अनेक विषय होतील ना. थांबा जगताप साहेब, आपण परवानगी दिली, खरं म्हणजे बोलतायत, पण कापूस हा विषय या सभागृहामध्ये वारंवार सर्वांनीच विचारला. आणि आता परिस्थिती अशी आहे की कापूस घरामध्ये आहे शेतकऱ्यांच्या. कापसाचे भाव जे होते ते 12,000 12,500 6,000 रुपयापर्यंत आले तर 6,500 6,000 रुपये भाव घेत असताना जिनिंग आणि प्रेसिंग सुद्धा आता बंद झाल्या, खरेदीच बंद झाली. त्यामुळे या कापसाचं करायचं काय? आता नवीन कापूस येईल 2 महिन्यानंतर, मग या कापसाचं करायचं काय? शेतकऱ्यांना सरकारने या संदर्भामध्ये मदत द्यावी म्हणून वारंवार आपण या सभागृहात मागणी केली की किमान प्रति क्विंटल किंवा प्रति हेक्टर प्रति क्विंटल 6,000 रुपये तरी त्याला अनुदान द्यावं. यामध्ये म्हणजे पेरे तुमच्याकडे आहे, अंदाज तुम्हाला ठरवता येईल. काय शेतकऱ्याचा काय दोष आहे? तुमचे मंत्री ज्यावेळेस घोषणा करतात, आता गिरीश भाऊ पण आले नाही, गिरीश भाऊंनी या कापसासाठी आंदोलन केलं होतं आणि 10-12 दिवस आमरण उपोषण केलं. शेवटी ते सोडवावं लागलं, पण त्या ठिकाणी मग त्यावेळेस कापसाचा भाव त्यांनी 7,000 मागितला होता. पण आजही कापसाला भाव नाही आहे. या कापसाचं काय करावं नेमकं हे तरी सरकारने सांगावं ना. त्याला पेटवून द्यावा का, त्याला फेकून द्यावा का, काय करावं घरामध्ये कडलेल्या कापसाचं? आज शेतकरी हवालदिल झालेला आहे, आत्महत्या करतो आहे. म्हणून या प्रश्नाचा तड लागण्यासाठी सभागृहामध्ये सगळ्यांना आग्रहाची विनंती करतोय शेतकरी. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सरकारला की सरकारने काहीतरी निर्णय, जो काही निर्णय असेल तो या सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनात कापूस उत्पादकांसाठी द्यावा. आणि त्याचं प्रामुख्यानं गिरीश भाऊ तुम्ही उत्तर दिलं तर मला अधिक समाधान वाटेल. कारण वारंवार तुम्ही या संदर्भात पाठपुरावा केला. मी तुमचा आभारी आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षात होता, पण आता सत्ताधारी पक्षात आहे. आपण नव्हतंच ना, मी तर विरोधच करत होतो. मी तर म्हणलं करो उपोषण करो, नाही तू म्हणे उपोषण सोडवा, मी म्हणू करा. नाही पण तुम्ही सोडवता कशाला? ते म्हणजे मुंडे साहेबांना काही माझं उपोषण तुमच्याकडे असं नाही, 16 डिपार्टमेंट होती तुमच्याकडे. पण ठीक आहे, उपोषण करा माझं म्हणणं होतं, पण 7,000 मागा असं माझं म्हणणं नव्हतं. नाही आता जुगलबंदी नको, चला संपा. हा तुम्ही 60 नाही बाबा, तुम्ही मंत्री आहात नाही असं प्रत्युत्तर करा. आहे की नाही? 7 तरी ना 6,000 ठीक आहे. मग आता 6,000 10 वर्षानंतर, तर आता तुम्ही या सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात असं म्हणतात तुम्ही. नाही मला खात्री नाही अजून. नाही खात्री असते तर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असते, आतापर्यंत झाले असते. इतक्या वर्षामध्ये तुम्हाला पालकमंत्री होऊ दिलं नाही वगैरे वगैरे, त्या विषय चर्चेचा नाही आहे, पण खात्री नाही आहे. पण तरी जवळच्या प्रत्युत्तर करू असं म्हणतात. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांना विनंती करा, आम्ही सगळं सभागृह विनंती करतो की त्यांनी सभागृह संपायच्या आत या कापूस उत्पादकांना काय न्याय देणार आहात हे या सभागृहामध्ये जाहीर करावं, अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे. ठीक आहे, प्रत्येक विषयावर मला निर्देश द्यायला खरं तर आवडत नाही, पण आता काय कापसाचा विषय पण अतिशय गंभीर आहे. सरकारने दखल घेऊन अधिवेशन संपायच्या आत त्या संदर्भामध्ये योग्य ती उपाययोजना जाहीर करावी. सभापती महोदय नक्की डिपार्टमेंट शासन या बाबतीमध्ये गंभीर आहे. खरं आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यावेळेला भाव करी म्हणजे मागच्या वेळेला 12,000 13,000 भाव गेला होता. कापसाचे भाव आहेत आमच्याकडे, केळीचे भाव आहे, कधी 2,500 3,000 भाव जातात, 3,500 भाव जातात, कधी 300 रुपयावर येतात. अपडाऊन हे चाललेलं आहे खरं आहे. पण यावेळेला कापसाचे भाव सुरुवातीला 12,000 10,000 11,000 होते, नंतर कमी होत गेले, ते कधी 6,500 आले, 7,500 रुपये भाव आहे. हे खरं आहे, वस्तुस्थिती आहे. आणि शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये ठेवलेला आहे. अजून बऱ्याच ठिकाणी 50% वर कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये. आता पावसाळा आहे,
आहे त्यांची अडचण आहे. या संदर्भामध्ये शासनमध्ये मागच्या काळामध्ये कॅबिनेटमध्ये विषय झाला त्यावेळेला आम्ही माननीय पियुषजी गोयल यांच्याशी माननीय मुख्यमंत्री बोललेत, उपमुख्यमंत्री बोललेत. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती की निर्यातीच्या बाबतीत, एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये काय आपल्याला त्यातून काही भाव वाढता येईल का, अशी चर्चा त्या संदर्भात झाली होती. निश्चित आज उद्यामध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भामध्ये बोलू. पण आपण जे म्हणालात खरं आहे, त्यावेळेला आम्ही उपोषण केलं होतं, 10 दिवस उपोषणाला बसलो होतो. खूप डॉक्टरांनी मला म्हणजे मी अगदी कडक उपोषणाला बसलो होतो, कोणी काही म्हणू. 10 किलो वजन माझं 10 दिवसात कमी झालं होतं. पण त्यावेळेला मुंडे साहेब, देवेंद्रजी वगैरे सगळ्यांची इच्छा की बाबा इतकं लांब उपोषण करू नको. पण काही लोकांना असं वाटत होतं की उपोषण करायला ढास संपला तर बरंच आहे, खपला तर बरंच आहे, अशी काही लोकांची इच्छा त्या ठिकाणी. वाक्य काढून टाका तुम्ही. नाही ते सभापती महोदय वस्तुस्थिती आहे. आणि सन्माननीय सदस्य खडपे साहेब या ठिकाणी म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे, मला असं वाटत नाही. आता तुम्ही तिकडे कशा अवस्थेत आहेत ते बघून तुम्हाला वाटत नाही का मी किती जवळचा आहे म्हणून? आहे, मी जवळचा आहे त्यांच्या, म्हणून आपण तिकडे आहात आणि त्या परिस्थितीमध्ये आहात. त्यामुळे माझ्या पदची चिंता करू नका. आपण कुठे होता आणि कुठे गेलात, काय झालं याची आपल्याला कुठेच नाही. तुम्ही मागच्या दाराने आले, तिकडे पडलात तुम्ही जोरात मतदारसंघामध्ये, ते मला सांगू नका. तिकडे लोकांनी आपल्याला कुठे नेऊन ठेवलं. आपण डोंबिवलीतून गेलात, आपण जिल्हा बँकेतून गेलात, आपण आपल्या गावाची ग्रामपंचायत आपल्याकडे नाही, आपल्या गावातली नगरपालिका आपल्याकडे नाही, काय आपल्याकडे राहिलेलं आहे? कुठं माझी? आता काल मी होतो ना, कुठे होतो? काल आलो ना मी तुमच्या मतदारसंघामध्ये. सभापती महोदय यांच्या ग्रामपंचायत सुद्धा राहिलेली यांच्याकडे, काय अवस्था आहे? दादा तुझं माझं जमेन आणि तुझ्यापासून करमेन असं दोघं वाद करत बसतात. नाही, दोघंही खाली बसा, चला संपा. नाही भाई जगताप पुढची काय 280 नाही, त्याला असं वादविवाद करत बसायचा नाही. माझ्या साहेब संपा सगळं रेकॉर्डवर गेलंय तुमचा वादविवाद. खाली बसा, दोघंही खाली बसा ताबडतोब. चला खडसे साहेब, तुम्हाला बोलायचं ते बोललाय तुम्ही, त्यांचा हिशोब पूर्ण केलाय तुम्ही. आता नको परत कापसाला महत्व आहे ना त्याच्यावर. ठीक आहे, नको आता झालं नाही. आता 289 सभापती महोदया, तुमच्यासाठी आता दोघांसाठी मी सभागृह बंद करू का? सभापती महोदया, नाही आपण 289 मांडा प्लीज. माझी दोन्ही हो ठीक आहे, कळली, मान्य केली, बसा. अहो तुम्हाला कळलं ना काय म्हणायचं त्यांना? अहो ते तुम्हाला रागवत चिडवतात. सभापती महोदया, खडसे साहेब बसा हो खाली, काय एवढं बा. अहो ठीक आहे, सगळं रेकॉर्डवर घेताय तुम्ही. हे पा कोणी काही छापणार नाही अशाने तुमचं दोघांचंही. बसा, थांबा. भाई जगताप बोलाव. पण आपण खडसे साहेब खाली बसा, यांचा माईक बंद करा नाही तर. महाजन साहेब खाली बसून बोलायचं नाही दोघांनी. महाजन साहेब खाली बसा. काय गिरीजी महाजन मंत्री आहात तुम्ही, खाली बसा. तुम्ही खाली बसा ताबडतोब. खडसे साहेब शांत राहा, अजिबात बोलायचं नाही. सभापती महोदया, तुम्हाला संरक्षण पाहिजे. या 289. अरे काय चाललंय काय? खडसे साहेब शांत बसा. अरे अमोल तू कशाला मध्ये आगीत तेल होतं, गप्प बस. हा नाही चला, नाही चला. अहो बाईंचा विषय महत्वाचा आहे. सभापती महोदया, माझी विनंती राहील सभागृहामध्ये, आणि हे सगळे ज्येष्ठ आहेत, स्वतः मंत्री राहिलेले आहेत, इतकी काय तुम्ही तुमच्यासारखा माणूस असं इतकं हे करतात, काय कमालच आहे. आम्ही आमच्या बाकीच्या नवीन लोकांनी काय शिकायचं? कमालच वाटते. पण अहो महाजन साहेब किती वेळा तेच बोलताय. आणि अहो दादा, मला काय वाटतं आम्हाला चालू आहे, तुम्ही जरा खडसेना बाहेर घेऊन जा काय, आणि यांना कोणतरी बाहेर घेऊन जा, महाजनांना. आता हे पा, दोघांचे माईक बंद करा, खडसेंच्या समोरचा आणि महाजनांच्या समोरचा. तुम्ही बोला. काय चाललंय सभापती महोदय? आपल्याला विधेयक घ्यायची आहेत, शांत राहा जरा. चला भाई जगताप बोला. चला, माझा घसा बसवाल तुम्ही. माझी एक विनंती आहे की त्यांचा माईक सुरू होता, यांचा माईक सुरू होता, केला बंद केला. अशा अनेक गोष्टी. नाही, तो झाला तर दिसतच आहे, माझा चालू आहे म्हणजे ते बंद आहे. रेकॉर्डवर काही गोष्टी अशा आलेल्या आहेत, ज्येष्ठ सदस्यांकडून आलेल्या आहेत, हेच या सभागृहाला शोभा देत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून वाटत असेल, तुम्हालाही ते मनात सुरुवात शेवट हा विषय महत्वाचा नाही, असे अनेक विषय होतील ना गिरीश भाऊ, असं काय म्हणता येणार नाही.
आणि माझे आपल्याला तीच नम्रतेची विनंती आहे की 289 हा अतिशय महत्वाचा आणि परिणामकारक आयुध आहे. त्याच्या माध्यमातून काहीतरी राज्यातली शहरातली अतिशय महत्वाच्या याच्या चर्चा असतात. त्याच्यामध्ये जर ह्या अशा गोष्टी होत असतील अपवादात्मक, आपण कापसाला त्यांना बोलायला दिलं, आपण असं करू नये अशी माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना. सभापती